Next chapter is solution of algebraic equations. Okay, so solution means what? Finding the roots. Find the roots of algebraic equation. ठीक आहे. सो आपण ह्याच्यामध्ये काही मेथड्स बघणार आहे ज्याने आपण अल्जेब्रिक इक्वेशनचं रूट काय असेल ते फाइंड आउट करणार आहे. सो तुम्हाला 3 मेथड्स आहे. बायसेक्शन मेथड, देन सेकंड आहे फॉल्स पोझिशन मेथड which is also called as regular falsi method, and third आहे न्यूटन रॅप्सन मेथड. ओके, सो जस्ट लाईक आपण स्टॅटिस्टिक मध्ये जसं आपल्याला कॅल्क्युलेटरची गरज आहे तसं आपल्याला ह्या तिन्ही मेथड्स मध्ये किंवा जो आपला हा पूर्ण चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला each and every स्टेपला कॅल्क्युलेटर रिक्वायर्ड आहे. ओके, सो the solutions of algebraic equation means what you have to find out? You have to find out the root of that particular algebraic equation. जसं x square minus 16 equal to 0, तर ह्याचं रूट काय असतं? 4 असतं. ओके, तसेच तुम्हाला अल्जेब्रिक इक्वेशन दिलेले असतील ज्याचे रूट यू आर गोइंग टू फाइंड आउट युजिंग वन ऑफ दीज मेथड्स. ओके, सो फर्स्ट वी विल सी द बायसेक्शन मेथड. ठीक आहे, बायसेक्शन मेथड. ठीक आहे, नाउ फर्स्ट कसं फॉलो करायचं आहे बघा बायसेक्शन मेथड. फर्स्ट काय करायचंय, फॉर सम व्हॅल्यू तुम्हाला जे इक्वेशन दिलेलं असेल, सपोज तुम्हाला दिलं y इज इक्वल टू f of x इज इक्वल टू 0 मीन्स व्हॉट, एक पर्टिक्युलर अल्जेब्रिक इक्वेशन दिले दॅट इक्वल टू 0 समथिंग, फॉर एक्झाम्पल x स्क्वेअर मायनस x प्लस 4 इक्वल टू 0 असं. ठीक आहे, हे असं एक इक्वेशन दिलेलं असेल तुम्हाला. ठीक आहे, दॅट इक्वल टू 0. देन तुम्ही काय करायचं बघा, कशा स्टेप्स आहेत. फॉर सम व्हॅल्यू ऑफ a, x is equal to a and x is equal to b. एकतर तुम्हाला a आणि b च्या व्हॅल्यू काय घ्यायच्या ते इक्वेशन दिलेलं असेल, देन a आणि b च्या व्हॅल्यू काय घ्यायच्या ते पण दिलेलं असेल. जर नसेल दिलं तर फॉर सम व्हॅल्यूज ऑफ a and b आपण काय करणार, फाइंड आउट करणार f of a, म्हणजे x च्या तिथे a टाकून हे जे इक्वेशन दिलेलं असेल ते f of a फाइंड आउट करणार and f of b फाइंड आउट करणार. So first step काय, for some values of x is equal to a and x is equal to b, you are going to find out the f of a and f of b. Okay, now ह्याच्यामध्ये एकतर तुम्हाला मिळेल f of a greater than 0 मिळेल and f of b less than 0 मिळेल. एकतर ही कंडिशन मिळेल किंवा f of a less than 0 मिळेल and f of b greater than 0, पण अपोजिट साइनच्याच व्हॅल्यू मिळायला पाहिजे तरच मग ह्या व्हॅल्यू तुमच्या राईट आहेत असं कन्सिडर होतं. ओके, सो तुम्ही काय करणार, दोन व्हॅल्यूज घेणार एक्सच्या. ओके, सो पहिल्यांदा जी फर्स्ट व्हॅल्यू आहे ती पुट करून f of x मध्ये एक व्हॅल्यू फाइंड आउट करणार f of a, नंतर सेकंड व्हॅल्यू ऍज अ b म्हणून पुट करून f of b ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. जर f of a ची व्हॅल्यू ग्रेटर आली आणि f of b ची व्हॅल्यू लेस दॅन 0 आली, ही ग्रेटर दॅन 0 आहे लेस दॅन 0, एकतर ह्या पेअर मध्ये किंवा ह्या पेअर मध्ये. ओके, जर असं आलं तरच तुम्ही म्हणू शकता that is ते अपोजिट साइनचे. सो द रूट ऑफ द इक्वेशन, दॅट इज द रूट ऑफ इक्वेशन, म्हणजे जे इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला इज लाईज बिटवीन a and b. then you can say that तुम्ही अशा दोन व्हॅल्यू चूज करायच्या की एका व्हॅल्यूची जी व्हॅल्यू इक्वेशन मध्ये जर ती व्हॅल्यू पुट केली तर त्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली पाहिजे आणि दुसरी व्हॅल्यू लेस दॅन 0, और फर्स्ट इक्वेशन व्हॅल्यू पुट केली की लेस दॅन 0 आली पाहिजे आणि सेकंड पुट केली की ग्रेटर दॅन, दोन्ही पैकी एक आलं. देन यू कॅन से दॅट the root of this algebraic equation is lies between a and b. a आणि b मध्ये कुठेतरी ते रूट असेल. मग एक्झॅक्ट फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला पुढे काय करायचं आहे बघा. नाउ आता तुम्ही काय फाइंड आउट करणार, नेक्स्ट x0 फाइंड आउट करणार. तुम्हाला काय सांगितलं की रूट ह्या दोघांच्या मध्ये, मग तुम्ही x0 फर्स्ट रूट फाइंड आउट करणार, a plus b divided by 2. ओके, नाउ हा जो व्हॅल्यू आहे x0 ती चेक करायची. सो फर्स्ट चेक करायचं, इफ
एफ ऑफ एक्स झिरो इज इक्वल टू 0. मग आता परत ही जे एक्स झिरोची व्हॅल्यू येईल ती परत या इक्वेशन मध्ये जिथे एक्स आहे तिथे एक्स झिरो व्हॅल्यू पुट करून फाइंड आउट करायचं. आणि जर त्याची व्हॅल्यू 0 आलं तर आपण म्हणू शकतो एक्स झिरो इज द रूट ऑफ इक्वेशन. ओके, आली डायरेक्ट व्हॅल्यू. म्हणजेच काय, जसं ए बी पुट करून तुम्ही एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी काढलं तसंच एक्स झिरो पुट करून तुम्ही एफ ऑफ त्या इक्वेशनची व्हॅल्यू काढली. जर ती 0 आली तर यू कॅन से दॅट एक्स झिरो इज द रूट ऑफ दिस गिवन इक्वेशन. ओके, जर एफ ऑफ एक्स झिरो इफ एफ ऑफ एक्स झिरो ग्रेटर दॅन 0 आलं देन तुम्ही ह्यातली लेस कोणती आलेली, एफ ऑफ ए लेस आली का एफ ऑफ बी लेस आली. आता आपण म्हणूयात की जर एक्स एफ ऑफ एक्स झिरो जर ग्रेटर दॅन 0 आलं तर सपोज एफ ऑफ बी जर लेस दॅन 0 आलं असेल देन तुम्ही म्हणू शकता की रूट कुठे लाईज होतं, बिटवीन एक्स झिरो अँड बी. आलं लक्षात. नाऊ नेक्स्ट, इफ एफ ऑफ एक्स झिरो जर लेस दॅन 0 आलं देन using f of a greater than 0 you can say that root lies between a आधी असतो की नाही, a ची व्हॅल्यू आपण आधी टाकतो. सो आधी a आणि नंतर x0. रूट इज लाईन बिटवीन a and x0. मग परत काय करायचं तुम्हाला, इथून जर लाईज इन बिटवीन जर 0 आलं तर तुम्ही डायरेक्ट म्हणून टाकणार की x0 तुमचं रूट इक्वेशन आहे. पण जर x0 पुट केल्यावरती या इक्वेशन मध्ये जी व्हॅल्यू येईल ती ग्रेटर दॅन 0 आलं तर तुम्ही म्हणणार की रूट x0 आणि b च्या मध्ये. मग तुम्ही परत x1 कॅल्क्युलेट करणार, x0 कशाच्या मध्ये, रूट x0 आणि b डिवाइड बाय 2. मग परत x1 ची व्हॅल्यू पुट करून तुम्ही f of x ची व्हॅल्यू काढणार. ओके, परत जर f of x1 इक्वल टू 0 आलं तर यू कॅन डायरेक्टली से दॅट x1 इज द रूट ऑफ इक्वेशन. जर नाही आलं तर परत ग्रेटर दॅन 0 येते का लेस दॅन 0 येते का असं कॅल्क्युलेट करणार. सो तुम्हाला मॅक्स थर्ड इटरेशन पर्यंत कॅल्क्युलेट करावं लागतं. थर्ड इटरेशन मध्ये म्हणजे x0 x1 आणि x2 असं. ओके, तर आपण एक्झाम्पल मध्ये बघू. बघा, सिंपल आहे, फक्त ज्या स्टेप्स आहेत ना त्या थोड्या कॉम्प्लेक्स तुम्हाला वाटतात पण जसं जसं तुम्ही सॉल्व्ह करणार तसं तुम्हाला इझी कळेल. ओके, आता ह्या ज्या स्टेप एक्सप्लेन केल्या ते आपण विथ एक्झाम्पल बघूया. सो फर्स्ट आता क्वेश्चन बघा कोणत्या कोणत्या टाइपचे येतात. शो दॅट द रूट ऑफ द इक्वेशन. आता आपण सगळं बायसेक्शन मेथडने करतोय. रूट ऑफ द इक्वेशन x e raised to x is equal to 1 lies between 0 and 1. त्यांनी सांगितलंय की जस्ट शो दॅट करा की हे जे इक्वेशन आहे त्याचं जे रूट आहे 0 आणि 1 च्या मध्ये असेल. ओके, सो पहिल्यांदा आपल्याला जे गिवन इक्वेशन आहे ते पहिले आपल्याला कसं पाहिजे इक्वेशन, f of x is equal to 0. सो 0 करून घेऊ, -1 is equal to 0. आलं लक्षात. म्हणजेच काय आला आता आपला f of x काय आला आपला, बघा हा 0 ऍज इट इज आणि f of x काय येईल आपला हा. ओके, नाउ त्यांनी काय सांगितले, शो दॅट करायचंय की 0 आणि 1 च्या मध्ये आहे. सो आता आपण a 0 घेऊ आणि b 1 घेऊ. ओके, नाउ पुट इक्वेशन नंबर 1. नाउ पुट x is equal to a किंवा x is equal to 0 in equation 1. सो 0 म्हणजेच काय a ना, सो x is equal to a म्हणूयात आपण. सो f of a. ओके, सो a ची व्हॅल्यू काय 0, सो इथे टाकायची. ठीक आहे, सो 0 into e raised to 0 minus 1. सो f of a ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार, 0 ने कोणत्या पण नंबरला मल्टिप्लाय केलं तर 0 देन -1 विच इज लेस दॅन 0. ओके, नाउ आता दुसरी काय, जी 1 टाकल्यावरती जी व्हॅल्यू मिळेल दॅट इज f of b, तर ती काय आली पाहिजे ग्रेटर दॅन 0. एक लेस दॅन 0 आले, दुसरं ग्रेटर दॅन 0, देन यू कॅन से दॅट द रूट इज लाईज बिटवीन 0 and 1. आलं लक्षात. सो आता आपण 1 e raised to 1 minus 1. सो e minus 1. आता e ची कॅल्क्युलेटर, सायंटिफिक कॅल्क्युलेटर लागेल तुम्हाला. सो त्याच्यावरती e ची जी व्हॅल्यू असते, सो e ची व्हॅल्यू असते बघा 2.71828 समथिंग आणि हा -1. सो आपण जर ह्याच्यातून मायनस केलं तर काय मिळेल आपल्याला 1.7828 विच इज ग्रेटर दॅन 0. पॉझिटिव्ह व्हॅल्यू ना. ठीक आहे, सो आपल्याला काय मिळालंय, f of a लेस दॅन 0 मिळाले आणि अपोजिट साइन मध्ये f of b. दोघांचे साइन अपोजिट पाहिजे. जर ही ग्रेटर दॅन मिळाली तर ही लेस दॅन मिळाली पाहिजे. ओके, सो वी कॅन से दॅट द रूट ऑफ x e raised to x is equal to 1 lies between
ए अँड बी म्हणजेच काय 0 अँड 1. सो जे आपल्याला प्रूफ करायचं होतं, सो आपण इथे रूट नाही काढले, जस्ट तुम्हाला शो दॅट आलेले. ठीक आहे. सो रूट फाइंड आउट करा असं नाही आलं. सो शो दॅट आले की रूट लाईज बिटवीन दिस अँड दिस. सो आलेले बिकॉज आपल्या ह्या दोघांच्या व्हॅल्यू अपोजिट साइनच्या आलेल्या आहेत. ओके. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल. प्रूव्ह दॅट और शो दॅट द रूट ऑफ इक्वेशन x square minus x cube minus x minus 4 equal to 0 lies between 0 and 2. ओके. प्रूफ करायचे. सो फर्स्ट एफ ऑफ एक्स काय आहे बघा, गिवन ची व्हॅल्यू दिलेली त्याच्यावरून एक्स क्यूब मायनस एक्स मायनस 4. ओके. आणि ट्रायल पॉइंट्स काय दिलेत तुम्हाला, म्हणजेच पॉइंट्स काय दिलेत, a इज इक्वल टू 0 and b is equal to 2. सो आपण आता f of a फाइंड आउट करू. सो a च्या तिथे 0 टाक, x च्या तिथे 0 टाकायचा. सो f of a काय आला -4 which is less than 0. नाउ f of b, आता x च्या तिथे काय टाकणार, 2 टाकणार. सो 2 चा क्यूब -2 -4. सो 8 -2 -4. सो काय आलं बघा, f of b ची व्हॅल्यू काय आली, 8 - 6 आली 2 which is greater than 0. सो f of a less than 0 आले and f of b greater than 0 आले. they are opposite sign चे आलेले. so we can say that so that the root lies between, प्रूव्ह झालं ना, between 0 and 2. okay. 0 and 2. ठीक आहे. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल, एक्सरसाइज मधलं घेऊ एक्झाम्पल. Now show that the root of equation x cube minus 4x minus 9 lies between 2 and 3. ओके. सो आता आपल्याला f of x काय दिलेला आहे, x cube minus 4x minus 9. ओके. नाउ आता पॉइंट्स काय दिलेले आहेत आपल्याला, a इज इक्वल टू 2 सांगितले आणि b इज इक्वल टू 3. नाउ f of a ची व्हॅल्यू, सो 2 क्यूब minus 4 into 2 minus 9. सो 8 minus 8 minus 9. 8 8 गेले, राहिलं काय -9. सो अगेन f of a is less than 0 आलेला आहे. नाउ f of b आता ग्रेटर दॅन 0 आलं पाहिजे. सो b म्हणजे 3 आहे. सो इथे x च्या तिथे 3 टाकायचा. 3 क्यूब -4 into 3 minus 9. सो हे आलं 3 चा क्यूब 27, हे 12 minus 9. सो f of b 27 minus इथे 21. सो f of b आले 6 which is greater than 0. as f of a is less than 0 and f of b is greater than 0, we can say that the root lies between 2 and 3. लक्षात. ठीक आहे. सो हे झाले. जस्ट यू हॅव टू शो दॅट द रूट इज लाईज बिटवीन पर्टिक्युलर पॉइंट. सो फॉर दॅट त्या पॉइंट म्हणून तुम्ही व्हॅल्यू काढणार आणि दोन्ही एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी ची जी साइन आहे ती अपोजिट आली पाहिजे. जर एफ ऑफ ए तुमचा ग्रेटर आला 0 आणि तर मग एफ ऑफ बी लेस दॅन 0 आला पाहिजे आणि एफ ऑफ ए जर लेस दॅन 0 आला तर एफ ऑफ बी ग्रेटर दॅन 0 आला पाहिजे. आणि लक्षात अपोजिट साइन मध्ये आलं पाहिजे. ठीक आहे. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल, आता आपण रूट फाइंड आउट करूयात. फाइंड the root of equation x square minus 16 is equal to 0 using बायसेक्शन मेथड. आता बघा, जर तुम्हाला डायरेक्ट सांगितलं ह्याचं तर तुम्ही फाइंड आउट करू शकता ना. x square is equal to 16. देन दोन्ही साइड स्क्वेअर रूट काढलं तर x ची व्हॅल्यू 4 येईल. सो रूट ऑफ द इक्वेशन इज 4. हे तुम्हाला माहिती आहे. बट आता इथे तुम्हाला सांगितलं युजिंग बायसेक्शन मेथड यू हॅव टू फाइंड आउट. ओके. सो युजिंग बायसेक्शन मेथड फर्स्ट आपल्याला रूट कोणत्या पॉइंट मध्ये लाईज होणार आहे ते फाइंड आउट करायचे. ओके. आता पहिल्यांदा तुम्ही पॉइंट हे करू शकता, 0 1 घेऊ शकता. देन बघा आता
तुम्ही असं ट्रायल आणि एरर करू शकता, 0-1 करू शकता. मग तुम्ही f(0) काढायचा, f(1) काढायचा, दोघांची व्हॅल्यू सेम म्हणजे अपोजिट साइन येणार नाही. जर आली तर मग रूट लाईज बिटवीन दिस अँड इट, पण येणारच नाही बिकॉज आता ह्याचं रूट काय येते 4 येतंय ना. सो म्हणजे आपल्याला माहिती येते मॅन्युअली, सो फक्त आपल्याला ते बायसेक्शन मेथडनी काढायचं एवढंच आहे. सो आता आपल्याला माहिती आहे की ह्याचं रूट काय येतंय 4 येतंय. सो 0 आणि 1 च्या मध्ये तर ते येणारच नाही. बघा आता मी जर f(x) = x² - 16 घेतलं आणि a ची व्हॅल्यू 0 टाकली, सो किती आलं -16 आलं, विच इज लेस दॅन 0. नाउ f(b) ची व्हॅल्यू सो 1 टाकली इथे, सो 1 चा स्क्वेअर 1 - 16, हे पण काय आलं -15. म्हणजेच काय की दोघांची साइन सेम आली, सो रूट 0 आणि 1 मध्ये नाहीये. ओके, मग 0 आणि 2 काढणार. ओके, सो त्याचं पण तसंच येईल, सेम व्हॅल्यू म्हणजे अपोजिट साइन येणारच नाही. मग काय करायचं, तुम्ही पहिल्यांदा इक्वेशन काय आहे ते चेक करायचं. ठीक आहे, एवढे ट्रायल अँड एरर पॉइंट करण्यापेक्षा एक सोपा हे सांगते की काय करायचं, पहिल्यांदा इक्वेशन बघायचं. इक्वेशन वरून जर तुम्ही मॅन्युअली रूट फाइंड आउट करत असाल तर काय करायचं, तर तुम्हाला माहिती की ह्याचं रूट 4 येतं. सो तुम्ही काय करायचं, ह्याच्या आधीचा एक पॉईंट घ्यायचा आणि ह्याच्या नंतरचा एक घ्यायचा. सो यू कॅन से दॅट द रूट लाईज बिटवीन 3 and 5. असं करून तुम्ही पहिल्यांदा व्हॅल्यू काढायची. ओके, आता तुम्हाला डायरेक्ट 4 काढता येतं, बट यू हॅव गिवन दॅट यूज द बायसेक्शन मेथड टू फाइंड आउट दॅट रूट. ओके, सो तुम्ही काय करणार, आता पहिल्यांदा इक्वेशन वरून जर तुम्हाला मॅन्युअली रूट काढता येत असेल तर कसं करायचं, त्याच्या आधीचा एक पॉईंट घ्यायचा आणि नंतरचा एक पॉईंट. ओके, सो फर्स्ट f(x) x² - 16. ओके, नाउ द ट्रायल पॉइंट्स. तसे ट्रायल पॉइंट जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर नाहीच कळलं की इक्वेशन वरून काय रूट येते, तर मग तुम्ही 0-1, 0-2, 0-3, 0-4 असं करणार. परत नाही आलं तर 1-0 नाही, मग 1-2, 1-3, 1-4 असं करणार. ठीक आहे, मग हे खूप अवघड जातं. त्याच्यापेक्षा आपण इक्वेशन वरूनच गेस करायचं त्याचं रूट काय येऊ शकतं आणि मग ते पॉइंट्स द्यायचे. ओके, 3 and b is equal to 5. ओके, नाउ चेक करायचं. आता आपलं एक f(a) आणि f(b) ची व्हॅल्यू अपोजिट आली पाहिजे, तरच आपण म्हणू शकतो रूट लाईज बिटवीन दिस 2 पॉइंट्स. ओके, सो फर्स्ट फाइंड आउट f(a) दॅट इज 3 टाकायचं आता इथे. सो 9 - 16, 3² 9 - 16. सो f(a) ची व्हॅल्यू काय, 10 11 12 13 14 16, 7 -7 which is less than 0. Okay, now f(b) 5 टाकायचं. सो 5 चा स्क्वेअर 25 - 16, सो इथे किती आले 9 आले. ओके, 9 ग्रेटर दॅन 0. बघा, हे लेस दॅन 0 आलं, हे ग्रेटर दॅन 0. सो वी कॅन से दॅट रूट लाईज बिटवीन -7 and sorry we can say that आपण कोणते पॉइंट टाकले, रूट लाईज बिटवीन 3 and 5. ओके, सो आता आपण काय फाइंड आउट करणार, x0 फर्स्ट इटरेशन आता आपण फाइंड आउट करणार. ओके, फर्स्ट इटरेशन, थर्ड इटरेशन पर्यंतच फाइंड आउट करायचंय बघा, म्हणजे x0 x1 आणि x2. ठीक आहे, मॅक्झिमम जर तुम्हाला दिला असेल फोर्थ इटरेशन पर्यंत तर ते फाइंड आउट करायचं. बघा, जर तुम्हाला दिलं असेल की फाइंड द रूट ऑफ द गिवन इक्वेशन अप टू 3 इटरेशन, अप टू 4 इटरेशन, अप टू 5 इटरेशन, अप टू 2 इटरेशन, आणि जर तुम्हाला डिफाईनच नसेल केलं, जस्ट लिहिलं असेल फाइंड द रूट ऑफ द इक्वेशन, देन थर्ड इटरेशन पर्यंत फाइंड आउट करायचं. पण त्याच्या आधीच जर एफ ऑफ पर्टिक्युलर म्हणजे आपण जी व्हॅल्यू करू ती जर 0 आली तर आपण ते रूट असं कन्सिडर करतो. आता बघा, x0 कसं कॅल्क्युलेट करणार, a + b डिवाइड बाय 2. So 3 + 5 divided by 2, 8/2 divided by 4. ओके, नाउ हा जो x0 आहे तो f(x) मध्ये पुट करायचा. सो x0 ची व्हॅल्यू काय आली 4. सो 4 चा स्क्वेअर -16, सो 16 - 16. आता मी जे सुरुवातीला तुम्हाला लिहून दिलं की इफ f(x0) जर 0 आले then you can say that x0 is the root of the equation. मग पुढचे इटरेशन फाइंड आउट करायची गरज नाही. नाउ as f(x0) is equal to 0, so root of the equation x² - 16 is equal to 0 is x0. म्हणजेच x0 काय 4. आणि लक्षात 0 आलं तर, जर नाही आलं 0 मग एकतर f(x0) ग्रेटर येईल किंवा लेस येईल. मग ते आता आपण पुढच्या एक्झाम्पलला बघू. आता इथे आलेले, सो रूट ऑफ द गिवन इक्वेशन काय आलं 4. आपल्याला तसं पण मॅन्युअली येत होतं, पण आपण युजिंग बायसेक्शन मेथड ते फाइंड आउट केलेलं आहे. ओके, नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल.
show that there exists a root of equation x square minus 2x minus 1 equal to 0 in minus 1 0. आता इथे पॉइंट दिलेले आहेत and find it आणि रूट. इट म्हणजेच काय, फाइंड इट म्हणजेच काय, फाइंड रूट approximately using bisection method up to up to 2 iteration. बघा आता जेव्हा स्पेसिफाय करतील की किती नंबर ऑफ इटरेशन तेव्हा तेवढे, जर नाही केलं तर 3 इटरेशन करायचे, पण जर फर्स्ट इटरेशनलाच व्हॅल्यू 0 आली तर दॅट इज युअर फायनल रूट ऑफ द इक्वेशन. ओके, नाउ बघा आता तुम्हाला काय दिलेलं आहे, पहिल्यांदा आपल्याला प्रूफ करायचंय की जे रूट आहे ते -1 आणि 0 च्या मध्ये लाईन येतं. सो पहिल्यांदा आपल्याला आता त्या दोघा पॉइंट घेऊन एक व्हॅल्यू काढावी लागेल. ओके, सो पॉइंट्स काय दिलेत आता आपल्याला, a is equal to -1 and b is equal to 0. ओके, सो f of a फाइंड आउट करा. -1 टाकायचं, x च्या तिथे -1 चा स्क्वेअर 2 into -1 सो f of a 1 plus 2 minus 1. So f of 1 काय आलं, 3 minus 1 2 which is greater than 0. Now आता f of b काय आलं पाहिजे, less than 0. तरच आपण म्हणू शकतो की रूट -1 आणि 0 च्या मध्ये आहे. सो b x ची व्हॅल्यू 0 टाकायची बिकॉज b 0 आहे. सो 0 स्क्वेअर -2 into 0 -1. सो f of b काय आलं बघा, 0 0 -1 which is less than 0. सो अपोजिट साइन आले. ओके, so f of a is greater than 0 आलं and f of b is less than 0 आलं. सो आपल्याला पहिले ते शो दॅट करायचे. सो वी कॅन से दॅट रूट लाईज बिटवीन -1 and 0. नाउ आता फर्स्ट इटरेशन, आपल्याला आता सेकंड इटरेशन पर्यंत 2 इटरेशन काढायचे. सो फर्स्ट इटरेशन x0 आणि सेकंड x1. ओके, सो a plus b divided by 2. So -1 plus 0 divided by 2. So काय आलं, -1 upon 2. Now we will find out f of x0. ठीक आहे, now f of x0. So -1/2 टाकायचं x square च्या तिथे. So -1 upon 2 चा स्क्वेअर -2 into x च्या तिथे आपण हे टाकतोय ना स्वीकार. ठीक आहे, 2 into -1 upon 2 -1. So f of -1 upon 2 -1/2 चा स्क्वेअर 1 upon 4. हे 2 गेले आणि मायनस मायनस प्लस, सो +1 -1. सो 1 गेलं. ठीक आहे, सो f of 1 upon 2 ची व्हॅल्यू काय आली, 1 upon 4 आली. ओके, +1 upon 4 आली. ओके, सो इक्वल टू 0 आली का, नाही. जर आपण ह्याची व्हॅल्यू टाकून जर इक्वल टू 0 आली असती तर आपण लगेच म्हणलो असतो की 1/4 इज द रूट ऑफ द इक्वेशन, पण नाही आली. सो 1/4 पॉझिटिव्ह आहे म्हणजेच काय, ग्रेटर दॅन 0 आहे. सो हे ग्रेटर दॅन 0 आहे. सो आता आपले जे f of a आहे आणि f of b आहे त्यातल्या व्हॅल्यू बघायच्या आहे. ते हे ग्रेटर दॅन 0 आहे ना, सो त्यातली लेस दॅन 0 बघायची. सो लेस दॅन 0 कोणाची आलेली आहे, b ची आलेली आहे. ओके, सो पुढची स्टेप काय करायची आता बघा, बघा आता f of जी आपण व्हॅल्यू काढलेली आहे तर साइडला लिहून घेते आपली f of a ची व्हॅल्यू आलेली 2 which is greater than 0 and f of b ची व्हॅल्यू आलेली -1 which is less than 0. आता आपण जे काढलेलं आहे f of -2 तर त्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली ना, सो यातली लेस दॅन 0 बघायची. काय f of म्हणजे b टाकल्यावरती लेस दॅन 0 मिळाले. सो आपण म्हणायचं आता रूट लाईज बिटवीन, आता b कुठे आहे, a, b असतं ना, सो b नंतर आहे. सो b काय आहे, b ची व्हॅल्यू 0 आहे, बरोबर ना. a ची व्हॅल्यू काय, a ची व्हॅल्यू -1 आणि b ची 0 आहे. सो b ची व्हॅल्यू 0 टाकल्यावर आपल्याला लेस दॅन व्हॅल्यू मिळाली आणि ही ग्रेटर दॅन. सो इथे लिहायचं 1/4. सो रूट लाईज बिटवीन 1/4, 0. ओके, नाउ आता सेकंड इटरेशन. सो सेकंड इटरेशन आता x1 कॅल्क्युलेट करायचं आणि त्याच्यासाठी या व्हॅल्यू घ्यायच्या आता. सो 1/4 प्लस
1/4 नाही, व्हॅल्यू ही व्हॅल्यू घ्यायची. जसं आता आपण एफ ऑफ बी ची व्हॅल्यू -1 नाही ना घेत, बी ची व्हॅल्यू आपण 0 टाकल्यावरती आपल्याला काय दिलं, -1 आणि 0 दिलं होतं. सो 0 टाकल्यावर आपल्याला लेस दॅन मिळालं. तसंच पॉझिटिव्ह कधी मिळालं, -1/2 टाकल्यावर. सो हे घ्यायचं. ठीक आहे. हे असं थोडंसं कन्फ्युजन होतं, पण जशी प्रॅक्टिस करणार तसं तुम्हाला इझी जाईल. ओके. सो हे येईल -1/4. ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर. ओके. सो आता परत एफ ऑफ x1 काढायचं. ठीक आहे. सो आपलं जे इक्वेशन आहे x² - 2x - 1, तर त्याच्यामध्ये पुट करायचं. ओके. सो -1/4 चा स्क्वेअर -2 into -1/4, ओके, अँड देन -1 इक्वल टू 0. पण आता आपल्याला सेकंड इटरेशन पर्यंत सांगितलंय ना, सो ह्याची गरज नाही ऍक्च्युअली. आपल्याला काय सांगितलंय, सेकंड इटरेशन पर्यंत रूट फाइंड आउट करायचं. सो हे तर नाहीच येते रूट, सो आपल्याला सेकंड इटरेशनचं हे रूट येईल. सो आता ह्याला काय करा, डिवाइड करा, पॉइंट मध्ये आन्सर काढून घ्या. सेकंड इटरेशन सांगितलंय ना, जर थर्ड इटरेशन सांगितलं असतं तर परत ह्या पुढच्या स्टेप -1/4 काढून केल्या असतं. तर पुढे आपण बघूच. सो आता 1/4 चा आन्सर येतं 0.25 आणि ते मायनस. सो सेकंड इटरेशन नंतर द रूट, सो आफ्टर second iteration or after the 2 iteration, root of equation x² - 2x - 1 equal to 0 in -1 0 is -0.25. ओके. आणि बघा तुम्हाला हे जे पॉइंट दिलेत ना -1 0, त्याच्यामधलंच आलं पाहिजे बघा रूट, तरच राईट आहे. नाही तर -2 जर रूट आलं तुमचं -2, तर ते ह्या रेंज मध्ये येतच नाही ना. सो तुमचा आन्सर कुठेतरी कॅल्क्युलेशनला चुकलं आहे. सो -0.25 आपला ह्या रेंज मध्येच येतो आहे. ओके. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल. बघा आता, फाइंड अ रियल रूट ऑफ इक्वेशन x³ - 2x - 5 equal to 0 using bisection method in the interval 2 3 आणि काय सांगितलंय बघा, कॅरी आउट 3 इटरेशन्स. आता 3 इटरेशन्स कॅरी आउट करायचे, म्हणजे x0 x1 आणि x2. ठीक आहे. नाउ फर्स्ट आता आपल्याला 2 आणि 3 दिलेले. सो फर्स्ट आपला f ऑफ x काय आहे, x³ - 2x - 5. ओके. नाउ द पॉइंट्स काय दिलेले आहेत, a is equal to 2 and b is equal to 3. Now f of a, opposite sign आले पाहिजे. So 2 चा क्यूब minus 2 into 2 minus 5. So f of a is equal to 8 minus 4 minus 5. So minus 4 minus 5 minus 9 and 8 minus 9 काय, -1, which is less than 0. Now f of b greater than 0 आला पाहिजे. So b काय, 3 आहे. So 3 चा क्यूब minus 2 into 3 minus 5. So 9 minus 6 minus 5. So f of b ची व्हॅल्यू काय आली बघा, 3 चा क्यूब 27 ना. सो 27 minus 11 म्हणजेच काय, -6 minus 5 minus 11. सो आलं हे 16. ओके. सो विच इज ग्रेटर दॅन 0. सो एक लेस दॅन 0 आलं, एक ग्रेटर दॅन 0 आलं. ओके. सो रूट लाईज बिटवीन बिटवीन 2 3. ओके. जो ए आहे तो आधी लिहिला पाहिजे. ठीक आहे. नाउ फर्स्ट इटरेशन. सो आता आपण x0 फाइंड आउट करणार. सो x0 कसं फाइंड आउट करणार, a plus b डिवाइड बाय 2. ओके. सो 2 plus 3 डिवाइड बाय 2. सो 5/2 म्हणजे काय, 2.5 येईल. ओके. नाउ आता आपण f ऑफ x0 दॅट इज आपण आता f ऑफ 2.5 फाइंड आउट करणार. ओके. सो जिथे x आहे तिथं 2.5 टाकायचं. सो 2.5 चा क्यूब -2 into 2.5 minus 5. सो f ऑफ 2.5, आता कॅल्क्युलेटरनी करा आता कॅल्क्युलेशन. सो 2.5 चा क्यूब आलं
15.625 minus 2 into 2.5. So हे आलं -5 आणि then again पुढचा -5. So आता 15.625 minus 10. So answer आलं 5625 which is greater than 0. आता ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली. सो आधीचे जे आपण रूट घेतले होते x0 कॅल्क्युलेट करण्यासाठी काय घेतलेलं a आणि b. सो त्यातली व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन आली ना. सो लेस दॅन कोणती आलेली आहे ही a ची व्हॅल्यू. सो आता आपण म्हणणार रूट लाईज बिटवीन, आता ही ग्रेटर दॅन आलेली आहे ओके आणि लेस दॅन कोणती आलेली a ची व्हॅल्यू. सो a आधी लिहायचा. सो रूट लाईज बिटवीन a ची व्हॅल्यू काय होती जेव्हा लेस दॅन व्हॅल्यू आली 2. सो रूट लाईज बिटवीन 2 आणि ह्याची काय आलेली ही ग्रेटर दॅन 0 आली. काय टाकल्यावर 2.5 आलं लक्षात. सो हे आलं रूट लाईज बिटवीन धिस. नाऊ आता आपण काय करणार सेकंड व्हॅल्यू फाइंड आउट करून घेणार. सेकंड इटरेशन. आता तुम्ही फर्स्ट इटरेशनला जर तुम्हाला कन्फ्युज होत असेल ना तर इथे x1 केलं तरी चालेल. ठीक आहे काही हरकत नाही. आपल्याला फक्त ती प्रोसेस कंटिन्यू करायची. नाव सेकंड इटरेशन म्हणजे फर्स्ट आहे तर x0 सेकंड आहे तर x1 ते कन्फ्युजन होईल. त्यापेक्षा इथे x1 करा देन x2. आता x2 कसं फाइंड आउट करणार हे आधीच्या व्हॅल्यू. सो 2 प्लस 2.5 डिवाइड बाय 2. ओके सो हे किती झाले आता 4.5 डिवाइड बाय 2. सो आता 4.5 ला जर 2 ने डिवाइड केलं सो आला आपल्याला आन्सर 2.25. इथे बघा 2.5 आलते तर 2.25 आलं. ओके नाउ थर्ड इटरेशन पर्यंत कॅल्क्युलेट करायचं. सेकंड तर इथेच आपण स्टॉप झालो असतो आणि हे रूट आहे असं कन्सिडर केलं असतं पण आपल्याला 3 इटरेशन पाहिजे. सो थर्ड इटरेशन साठी परत f of x2 म्हणजेच काय f of 2.25 2.25 सो 2.25 चा क्यूब या इक्वेशन मध्ये टाकायचं. सो 2 into 2.25 म्हणजेच हे इक्वेशन आणि -5. ओके सो आता 2.25 चा क्यूब सो तो आलेला आहे 11.390625 minus 2 into 2.25 सो हे आलेले 4.5 आणि हा -5. ओके नाउ 11.390625 minus 4.5 minus 5. सो ह्याचा आन्सर आले 1.89625 येते. सो 896 लिहिलं तरी चालेल. सो विच इज ग्रेटर दॅन 0. आता हे पॉझिटिव्ह आलं म्हणजेच हे पण काय आलंय ग्रेटर दॅन 0 आलंय. ओके सो आता आपण काय बघणार की लेस दॅन 0 काय आलं होतं या दोघांमध्ये जेव्हा आपण a ची व्हॅल्यू 2 टाकलेली. ओके सो a ची व्हॅल्यू 2 टाकलेली तेव्हा आपल्याला व्हॅल्यू काय मिळालेली लेस दॅन 0 मिळालेली. सो आता आपण असं म्हणू शकतो सो a म्हणजे 2 टाकल्यावरती व्हॅल्यू लेस दॅन 0 मिळालेली. ओके सो आता रूट लाईज बिटवीन a2 आणि ही व्हॅल्यू काय 2.25 म्हणजे ही ग्रेटर दॅन 0 कधी मिळाली जेव्हा आपण f ची व्हॅल्यू 2.25 टाकली x ची व्हॅल्यू. ठीक आहे सो आता हे झालं. नाउ आता थर्ड इटरेशन x3. सो हे आधीचे कॅल्क्युलेशन करायचे. 2 प्लस 2.25 डिवाइड बाय 2. सो 2.25 प्लस 2 डिवाइड बाय 2. सो हे आन्सर आलं 2.125. ओके सो अप टू थर्ड इटरेशन सांगितलेलं आहे. सो आफ्टर 3 इटरेशन रूट ऑफ गिवन इक्वेशन इज 2.125. आलं लक्षात. ठीक आहे सो हे झालं तुमचं नेक्स्ट टाइप ऑफ एक्झाम्पल. नाउ आता आपण अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. फाइंड the root of the equation x cube minus 6 plus 3 using equal to 0 using bisection method three iterations only. आता बघा जसं आतापर्यंत तुम्हाला पॉइंट दिलेले आता इथे पॉइंट दिलेले नाहीत पण 3 इटरेशन पर्यंत फाइंड आउट करायचे. नाउ आता ह्या इक्वेशन कडे बघून पण आपण रूट काढू नाही शकत. जसं x² - 6x x² - 16 चा आपण
मॅन्युअली काढू शकत होतं, मग इथं 4 येत होतं म्हणून आपण काय घेतलं 3 आणि 5 ची रेंज घेतली. ओके, पण आता ह्याचं आपण फाइंड आउट नाही करू शकत. ओके, सो काय करावं लागेल मग आपल्याला, जसं मी तुम्हाला सांगितलं ट्रायल आणि एरर 0 1 पासून सुरू करायचं. ओके, सो फर्स्ट एफ ऑफ एक्स लिहायचं एक्स क्यूब मायनस 6x प्लस 3. ओके, नाउ टेक पॉइंट्स a is equal to 0 and b is equal to 1. बघायचं आता दोघांच्या अपोजिट साइन येत आहेत का. सो f of a, so 0 cube minus 6 into 0 plus 3. So f of a काय येणार obviously 3 which is greater than 0. Now f of b बघा आता 1 टाकायचं. So 1 चा क्यूब minus 6. ठीक आहे, सो f of b काय येईल बघा 1 minus 6 minus 5 minus 5 plus 3 minus 2. So which is less than 0. So आले opposite side. Okay, so we can say that a is 0 and b is 1 is our, म्हणजेच काय की root of the equation lies between opposite sign आले ना, so lies between 0 and 1. जर नसते आले तर आपण परत पुढचा पॉइंट ट्रायल केला असता, पण आलंय आता. ओके, आणि आपल्याला 3 इटरेशन पर्यंत फाइंड आउट करायचंय. सो आता फर्स्ट इटरेशनने आपण पहिलं रूट काढून घेऊ. x1 a plus b divide by 2. सो 0 plus 1 divide by 2 that is half, म्हणजेच काय 0.5. सो आता आपण 0.5 टाकणार. ओके, या इक्वेशन मध्ये. सो 0.5 चा क्यूब 6 into 0.5 plus 3. ठीक आहे, सो 0.5 क्यूब, सो आन्सर आलं 0.125. नाउ 6 into 0.5, सो आन्सर आलं 3 आणि हा प्लस 3. सो कट झाले. सो एफ ऑफ 0.5 काय आलं 0.125 विच इज ग्रेटर दॅन 0. सो हे ग्रेटर दॅन 0 आहे. सो आधी जे आपण व्हॅल्यूज वरून आपण जो x1 काढलेला आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन आली ना. सो निगेटिव्ह व्हॅल्यू कुठे आलेली आहे लेस दॅन 0, ही ग्रेटर दॅन 0 आली. सो लेस दॅन 0 b ची व्हॅल्यू टाकल्यावर आलेली म्हणजे 1. सो वी कॅन से दॅट रूट लाईज बिटवीन, सो b कुठे आहे, b ची व्हॅल्यू 1 आहे ना, सो b इथे लिहायचा आणि ही आधी लिहायची व्हॅल्यू 0.5. बघा b ची व्हॅल्यू दॅट इज 1 टाकल्यावरती आपल्याला काय मिळालेली निगेटिव्ह व्हॅल्यू. निगेटिव्ह का बघायची लेस दॅन 0, बिकॉज ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली. सो त्याच्याबरोबर एफ ऑफ ए ची तर ग्रेटर दॅन आली तर ती सोडून द्यायची, b ची आलेली. सो b ची व्हॅल्यू काय टाकल्यावरती लेस दॅन 0 आली 1. सो 1 b आहे ना, सो b आपल्या सेकंड पोझिशनला असतो ना, a, b असं. सो b इथे लिहायचा आणि ही जी ग्रेटर दॅन व्हॅल्यू ही व्हॅल्यू टाकल्यावर आली. सो 0.5 इथे लिहायचा. ओके, नाउ आता पुढची स्टेप. नाउ आता सेकंड इटरेशन x2. सो ही व्हॅल्यू 0.5 plus 1 divide by 2. So 0.5 plus 1 that is 1.5 divided by 2 that is 0.75. थर्ड इटरेशन सेकंड असतं तर आपण इथेच 0.75 इज रूट असं आपण कन्सिडर केलं असतं. ओके, नाउ आता बघा तुमचं जे थर्ड इटरेशन नंतर रूट येईल ना ते 0 आणि 1 च्या मध्येच पाहिजे. ओके, सुरुवातीची व्हॅल्यू. ठीक आहे, नाउ आता f of x2 that is f of 0.75 टाकणार या इक्वेशन मध्ये. सो x क्यूब मीन्स व्हॉट 0.75 चा क्यूब मायनस 6 into 0.75 प्लस 3. ओके, सो 0.75 चा क्यूब 0.75 क्यूब, सो आलेला आहे तो 0.421875 मायनस 6 into 0.75, सो आलाय तो 4.5 प्लस 3. ओके, सो 0.421875 minus 4.5 plus 3. सो आन्सर आलेला आहे आता -1.07815 which is less than 0. ओके, काय आलेलं आहे which is less than 0. मग आता हा लेस दॅन 0 आला. सो ग्रेटर दॅन 0 काय आलं होतं 0.5 घेतल्यावरती. ओके, सो आता आपण काय म्हणणार मग लूज, आता बघा लेस दॅन 0 काय आलेलं आहे ही व्हॅल्यू टाकल्यावरती. सो त्याच्या आधीचं काय आलेलं आहे 0.5. सो 0.5 कधी त्याच्या आधीचं ही लेस दॅन 0 आहे. सो आपण
हे रूट कसं काढलेलं 0.5 प्लस 1. ओके, सो एफ ऑफ बी ची व्हॅल्यू काय आलेली 1 टाकल्यावरती ग्रेटर दॅन 0 आली. ठीक आहे, पण आता ह्याची लेस दॅन 0 आली. मग आता ह्या दोघांमधली लेस दॅन 0 ग्रेटर दॅन 0 कधी आलेलं आहे 0.5 टाकल्यावरती. येते का लक्षात? बघा आता आपण जे कॅल्क्युलेट केलेलं आहे त्याची व्हॅल्यू काय आली लेस दॅन 0. ओके, सो आता हे रूट काढण्यासाठी आपण ज्या दोन व्हॅल्यूज काढलेल्या त्याच्यापैकी ग्रेटर दॅन कशाची आली, बिकॉज ही लेस दॅन आली ना. सो ग्रेटर दॅन कशाची आलेली 0.5 काढल्यावरती. सो रूट लाईज बिटवीन 0.5 अँड 0.75 असं त्याचं मिनिंग होतं. ओके, सो 0.5 आपलं आधी टाकलेलं होतं आपण म्हणजे ए च्या ठिकाणी. सो रूट लाईज बिटवीन 0.5 अँड 0.75 असं पण तुमच्या लक्षात येतं की कोणतं आधी लिहायचं. 0.5 पेक्षा मोठं 0.75. सो रेंज आहे ना, सो आधी पहिली छोटी रेंज आणि नंतरची मोठी रेंज. ओके, नाऊ आता आपण थर्ड इटरेशन. थर्ड इटरेशन. सो नाऊ एफ ऑफ एक्स. पहिल्यांदा x3 एफ ऑफ काढायची गरज नाही बिकॉज आपल्याला डायरेक्ट रूट आलं की आता तेच झालं आपलं आन्सर. सो 0.5 प्लस 0.75 डिवाइड बाय 2. ओके, so 0.5 plus 0.75 divide by 2, so that is 0.625. so आपल्याला 3 इटरेशन सांगितले. so after 3 iteration root of equation x cube minus 6x plus 3 equal to 0 is 0.625. लक्षात? ठीक आहे, now let's see another example. Find the root of equation x square minus 25 is equal to 0 used by bisection method. आता हे बघा बायसेक्शन मेथड. ठीक आहे, नाव बघा आता आपण इक्वेशन वरूनच, आता तुम्हाला पॉइंट नाही दिलेले सो इक्वेशन पहिल्यांदा बघायचं की इक्वेशन वरून आपण मॅन्युअली सांगू शकतो की ह्याचं रूट 5 येतं. ओके, सो आपल्याला बायसेक्शन मेथड साठी 2 पॉइंट लागतात. सो 5 च्या आधीचा 4 आणि 5 च्या नंतरचा 6 असं घ्यायचं. सो पहिल्यांदा एफ ऑफ एक्स घ्या एक्स स्क्वेअर मायनस 25. ओके, आणि ट्रायल पॉइंट्स घ्या a is equal to 4 and b is equal to 6. so f of a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू f of b ची व्हॅल्यू अपोजिट साइन ची आली पाहिजे. सो 4 स्क्वेअर मायनस 25. सो 16 मायनस 25 किती झाले हे -9 which is less than 0. okay, and f of b ची व्हॅल्यू 6. सो 6 स्क्वेअर मायनस 25. सो 36 मायनस 25 म्हणजे काय आलं 9 which is greater than 0. सो अपोजिट साइन आलं 11 आला इथे. So 11 आलं which is greater than 0. Opposite sign आहे, so we can say that root lies between a and b म्हणजेच काय 4 and 6. ओके, नाऊ आता इथे इटरेशन दिलेले नाहीये. जोपर्यंत इक्वल टू 0 येत नाही व्हॅल्यू तोपर्यंत, आणि जर इक्वल टू 0 आलीच नाही तर मॅक्स 3 इटरेशन पर्यंत काढायचं. ओके, सो आता पहिल्यांदा फर्स्ट इटरेशन. Okay, so x1 a plus b divided by 2. So 4 plus 6 divided by 2, that is 10 divided by 2 5. Okay, now f of 5 टाका आता म्हणजेच f of x1 इथे. So 5 चा स्क्वेअर minus 25. so answer आलं 0. as f of 5 is equal to 0, since f of 5 is equal to 0, we can say that रूट ऑफ, पुढचं चेक करायची गरज नाही. जर ग्रेटर दॅन लेस दॅन 0 आलं तरच पुढचे इटरेशन काढतो, आणि जर इक्वल टू 0 आलं तर आपण लगेचच 5 हा रूट आहे या इक्वेशनचा हे डिक्लेअर करतो. सो रूट ऑफ द इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 25 इक्वल टू 0 इज 5. लक्षात? ठीक आहे, नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड the root of equation x cube minus 9x plus 1 equal to 0 lies between 2 and 3. Obtain
by bisection method, obtain root by bisection method up to 3 iterations. ओके, सो आता इथे पॉइंट दिलेले आहे. सो फर्स्ट एफ ऑफ एक्स क्यूब मायनस 9x प्लस 1. ओके, नाउ एफ ऑफ ए फाइंड म्हणजेच पॉइंट्स काय दिलेत तुम्हाला आता, a इज इक्वल टू 2 अँड b इज इक्वल टू 3. सो एफ ऑफ ए काय आहे, 2 ची व्हॅल्यू टाकायची. सो 8 आता मी डायरेक्ट लिहिते 18 प्लस 1. सो हे किती आले, 8 minus 18 minus 10 plus 1 minus 9 which is less than 0. Now f of b ची व्हॅल्यू 3 इथे टाकली की आलं 27 minus 27 plus 1. So 1 which is greater than 0. So opposite sign आहे. So root lies between 2 and 3. Now find out the x1 first iteration. x1. So x1 कसं काढणार, या दोघांची ऍडिशन डिवाइड बाय 2. सो 5 by 2 काय आलं, 2.5 आलं. ओके, मग सारखंच आहे बघा थोडंफार, 2.5 आलं. ओके, नाउ आता f ऑफ 2.5 फाइंड आउट करायचं. सो इथे व्हॅल्यू टाकायची, -9 into 2.5 plus 1. हेच प्रॉब्लेम घेतला का बघूयात आपण, हेच नसेल पण ठीक आहे. तर 2 3 होते सेम, पण इक्वेशन वेगळं होतं. सो डिफरंट येणार आहे आता याचं. ठीक आहे. सो 2.5 आले इथे प्लस 1. ठीक आहे. नाव आता कॅल्क्युलेशन करू. 2.5 चा क्यूब अगेन 15.625 मायनस 9 into 2.5. सो हे आलं 22.5 प्लस 1. okay, so 15.625 minus 22.5 plus 1. so याचा आन्सर मायनस येईल, -5.875 which is less than 0. so हा काढण्यासाठी पॉइंट आपण कोणते यूज केले, 2 3. सो 2 3 टाकल्यावरती कशाची व्हॅल्यू ही लेस देन आली. सो ग्रेटर दॅन म्हणजे बी ची व्हॅल्यू टाकल्यावर आली. सो आपण म्हणणार रूट लाईज बिटवीन 2.5 जी की लेस दॅन आली आणि बी ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन आली. बी ची व्हॅल्यू टाकल्यावरती जो 1 आहे तो ग्रेटर दॅन 0 आहे. सो बी ची व्हॅल्यू काय 3. सो रूट लाईज बिटवीन 2.5 अँड 3. ओके, नाउ द सेकंड इटरेशन. second iteration. okay, so x2 kind 2.5 plus 3 divided by 2. so 3 plus 2.5 divide by 2. so हे आलं 2.75. ओके, नाव आता आपण f of 2.75 काढणार, ह्या इक्वेशन मध्ये टाकणार. सो 2.75 चा क्यूब मायनस 9 into 2.75 प्लस 1. ओके, नाव 2.75 चा क्यूब आलेला आहे 20.796875. 2-3 नंबर्स लिहिले तरी चालेल पॉइंट नंतरचे डिजिट्स. 2.75 9 into 2.75 24.75 प्लस हा पुढचा 1. नाउ 20.796875 मायनस 24.75 प्लस 1. सो अगेन ह्याचा आन्सर आलेला आहे -2.9531. ओके, विच इज अगेन लेस दॅन 0. सो ह्याच्यामध्ये 2.5 प्लस 3. ठीक आहे. सो 2.5 ची पण लेस दॅनच आलेली आहे व्हॅल्यू. ओके, बघा तर ह्याची लेस दॅन आली ना. सो आपल्याला ह्या दोघांपैकी ग्रेटर दॅन 0 कशाची आली बघा, 2.5 ची तर लेसच आलेली आहे. सो 3 ची काय आलेली, ग्रेटर दॅन. सो रूट लाईज बिटवीन 2.75 अँड 3. एक ग्रेटर दॅन आले तर दुसरं लेस दॅन घ्यायचं, एक लेस दॅन आली तर दुसरी ग्रेटर दॅनची व्हॅल्यू घ्यायची. ठीक आहे. सो इथे आता आपण म्हणणार रूट
after the second iteration root lies between 2.75 which is लेस आलेली व्हॅल्यू आणि ग्रेटर 3 टाकल्यावर येते सो 3. ओके, आता थर्ड इटरेशन पर्यंतच फाइंड आउट करायचं आहे. सो थर्ड इटरेशन आता x3 फाइंड आउट करणार आणि आपला एक्झाम्पल संपलं. So 2.75 plus 3 divided by 2. So 2.875. So after 3 iterations, root of equation x cube minus 9x plus 1 equal to 0 is 2.875. Okay, check करते आन्सर एकदा. ठीक आहे 2.93 आले पण ठीक आहे 2.875 चालतंय तेवढं ठीक आहे बिकॉज हा जर 7 आहे हा 5 आहे ना 5 पेक्षा 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर ह्याच्यात एक ऍड करतो 8 आणि परत हा इथे ऍड केलं तर 2.9 येत. तसं हे पॉइंट मध्ये फरक कळतो. आता तुम्हाला जर ऑप्शन आले आणि एखादा ऑप्शन 2.9 आहे एखादा ऑप्शन 2.7 किंवा एखादा ऑप्शन तुमचा आन्सर हे आलेले ठीक आहे त्याच्यानंतर एखादं 2.4 आहे 1.3 आहे सो त्यातलं जे जवळचं आहे ते ऑप्शन काय करायचं सिलेक्ट करायचं. ठीक आहे. नाउ वन मोर एक्झाम्पल घेऊयात आपण. Now using bisection method find the root of x cube minus x square plus x minus 7 equal to 0 up to 3 iterations. Okay, एकदा चेक करते x cube minus x square plus x minus 7 equal to 0. सो आता इथे पॉइंट दिलेले नाहीये सो आता आपण ट्रायल पॉइंट्स नी स्टार्ट करणार. जर लगेच 0 1 नाही आलं बिकॉज ह्या इक्वेशनला ऑब्झर्व करून पण आपण नाही फाइंड आउट करू शकत ना जसं x स्क्वेअर मायनस 15 ला केलं तसं याला ऑब्झर्व करून नाही फाइंड आउट करू शकत. सो ट्रायल पॉइंट्स घ्यायचे. ओके सो फर्स्ट आता आपण पॉइंट घेऊयात ट्रायल पॉइंट्स घेऊयात. लगेचच आपण म्हणणार नाही की रूट लाईज बिटवीन दिस अँड दिस. सो 0 अँड 1 घेऊयात ट्रायल पॉइंट. ओके सो f ऑफ 0 काढू आपण 0 चा क्यूब 0 square plus 0 minus 7. So minus 7 which is less than 0 आला. आता 1 टाकल्यावर जर greater than 0 आलं तर आपले हे पॉइंट फिक्स होऊन जातील. 1 cube 1 चा square plus 1 minus 7. So 1 minus 1 जाईल plus 1 minus 7. So हे again minus 6 आलं. Okay, so दोन्ही लेस दॅन आले. So 0 1 हा पॉइंट येत नाही. Okay, now we will see 1 2 घेऊयात आता आपण. 0 2 घेतलं तर येते का बघा बरं. 0 चा तर लेस दॅन येते सो 2 घेतलं तर 8 येईल इथे 4 येईल इथे 2 येईल आणि हा -7 येईल. ओके सो 8 minus 4 4 आणि सो -1च येते. ठीक आहे आता आपण दुसरे पॉइंट घेऊयात. दुसरे ट्रायल पॉइंट्स घेऊयात आपण 1 आणि 2 घेऊ. 1 2 घेऊ. सो f of 1 1 चा क्यूब minus 1 चा स्क्वेअर प्लस 1 minus 7. सो हे पण नाही येणार बिकॉज हे -6 आलं लेस दॅन 0 आणि f of 2 काय येते 1 2 चा क्यूब -2 चा स्क्वेअर प्लस 2 -7. सो हे किती आलं 8 -4 प्लस 2 -7. सो 4 -5 दॅट इज -1. दोन्ही लेस दॅन 0 आले सो हे पण पॉइंट येत नाही. ओके नाव आता आपण 2 3 घेऊन बघूया. 2 आणि 3. सो f of 2 2 चा क्यूब 2 चा स्क्वेअर 2 प्लस 2 -7. सो 8 -4 प्लस 2 -7. सो f of 2 ची व्हॅल्यू काय येते आपण जस्ट काढलेली मायनस इथं 4 -5 सो -1 येते विच इज लेस दॅन 0. नाव आता f of 3 काढू. 3 चा क्यूब -3 चा स्क्वेअर प्लस 3 -7. So 27 minus 9 plus 3 minus 7. So आता बघा I think ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू येऊन जाईल आपली. 27 minus 9 27 minus 9 18 plus 3 okay and minus 7. So
हे आलं 14 विच इज ग्रेटर दॅन 0. सो एक लेस दॅन 0 आली, ग्रेटर दॅन 0 आलं. सो वी कॅन से दॅट रूट लाईज बिटवीन असे ट्रायल अँड एरर. जर 0-1 ला फर्स्ट अटेम्प्टला झालं तर वेल अँड गुड, नाही तर मग तुम्हाला असे ट्रायल अँड एरर्स करावे लागतात. ओके, दुसरं काहीच ऑप्शन नाही, त्याच्यासाठी कोणतीही मेथड नाहीये. ओके, जर आपल्याला मॅन्युअली कळत नसेल तर आता आपल्याला डायरेक्टली असे ट्रायल अँड एरर्स करावे लागतात. सो रूट लाईज बिटवीन 2 and 3. नाउ द अप टू थर्ड इटरेशन सांगितलंय. नाउ आता आपण फर्स्ट इटरेशन बघू. सो 2 and 3 म्हणजे मग असेच कॅल्क्युलेशन आहे, फक्त हे इक्वेशन वेगळं आहे. सो x1 2 plus 3 divided by 2, that is इथे 2.5, 5.2, 5 divided by 2 ना, 2.5. नाव आता आपण f 2.5 काढणार. सो इथे टाकणार आपण x च्या तिथे 2.5, 2.5 चा क्यूब मायनस 2.5 स्क्वेअर प्लस 2.5 मायनस 7. डायरेक्ट आन्सर जरी तुम्ही केलं तरी चालेल. सो हे आलं 15.625 मायनस 2.5 square 6.25 plus 2.5 minus 7. So f of 2.5. So काय आलं बघा 15.625 minus 6.25 plus 2.5 minus 7. So हे आन्सर आलं 4.875 which is greater than 0. So आता हे x1 काढण्यासाठी आपण 2 आणि 3 यूज केलते. सो हे ग्रेटर दॅन 0 आलंय. सो लेस दॅन 0 काय आलं 2 टाकल्यावरती. सो आता आपण म्हणणार रूट लाईज बिटवीन 2 लेस दॅन आलती, तर ग्रेटर दॅन आलतं ना. सो लेस दॅन बघायचं. सो 2 आधीच का लिहायचा, बिकॉज ही a ची व्हॅल्यू आहे ना, सो ती आधी लिहायची. सो रूट लाईज बिटवीन 2 and 2.5. तर ह्याच्यात पण कळतं तुम्हाला 2 लहान आहे 2.5 पेक्षा, सो तो आधी लिहायचा. नाउ द सेकंड इटरेशन. सेकंड इटरेशन. सो x2, सो कोणते व्हॅल्यू घेतले आपण 2 आणि 2 plus 5. सो 2 plus 2 plus 2 plus 2 plus 2 plus 5, 2 plus 2 plus 2.5 divided by 2. सो हे आलं आपलं 2.25. ओके, नाउ f of 2.25 काढायचं. सो या इक्वेशन मध्ये टाकायची व्हॅल्यू 2.25 चा क्यूब मायनस 2.25 चा स्क्वेअर प्लस 2.25 minus 7. ओके, सो आता 2.25 चा क्यूब. सो हा आलेला आहे 11.3906 एवढंच लिहिते मी. ठीक आहे, मायनस 2.25 चा स्क्वेअर 5.0625. ओके, प्लस 2.25 minus 7. सो आता 11.3906 minus 5.0625 plus 2.25 minus 7. So answer is 1.5781 which is again greater than 0. So आता 5 to f of 2.25 greater than 0 आलं. सो 2.25 आपण ह्या दोन रूटनी काढलेले. सो 2.5 नी तर ग्रेटरच व्हॅल्यू आलती. सो ह्यानी पण ग्रेटर आली. सो लेस दॅन कशाने आलती 2 नी आलती. सो वी कॅन से दॅट रूट लाईज बिटवीन 2 and 2.25. एक ग्रेटर आली तर दुसरी लेस घ्यायची. 2 and 2.25. Now the third iteration. Third iteration पर्यंत सांगितलेलं आहे. So third iteration x3 is equal to 2 plus 2.25 divided by 2. So 2 plus 2.25 divided by 2. So answer आलेले 2.125. So root of x cube x square plus x minus 7 is equal to 0. After 3 iteration is 2.125. ओके, सो राईट हे आन्सर. ठीक आहे, सो हे झालं तुमचं बायसेक्शन मेथड. नेक्स्ट लेक्चरला वी विल स्टार्ट विथ द रेग्युलर फॉल्सी मेथड. सो तुम्हाला काही एक्झाम्पल देते सॉल्व करण्यासाठी. फाईन
the root of equation x cube plus x minus 3 is equal to 0 in 1 comma 2 using bisection method up to 3 iterations. ओके सो हा फर्स्ट क्वेश्चन ह्याचा आन्सर येते बघा 3 इटरेशन नंतर 1.375 समथिंग येईल. ओके नाउ नेक्स्ट इक्वेशन नेक्स्ट एक्झाम्पल find the approximate root of equation x cube minus x minus 4 is equal to 0 by bisection method up to 3 iterations. ओके सो इथे व्हॅल्यू दिलेले नाहीये सो यू हॅव टू ट्रायल अँड एरर फ्रॉम 0 आणि 1 पासून स्टार्ट करा. सो ह्याचं फोर्थचं आन्सर येते 1.86. ओके नाउ वन मोर एक्झाम्पल घ्या. Using bisection, third example, bisection method, find the approximate root of equation x cube minus 5x plus 1 is equal to 0 up to 3 iterations only. ओके सो इथे पण तुम्हाला ट्रायल अँड एररनी फाइंड आउट करायचे आहेत व्हॅल्यूज. ओके सो त्याची आन्सर येतं थर्ड इटरेशन नंतर 2.125. ओके सो हे आहे तुमचं एक्झाम्पल. ह्याला सॉल्व करा 3 एक्झाम्पल्स. देन नेक्स्ट लेक्चर पासून वी विल स्टार्ट विथ द रेग्युलर फॉल्सी मेथड. अजून आपल्याला 2 to 3 किंवा मॅक्स 4 लेक्चर्स लागतील टू कम्प्लीट द M2 सिलेबस.